प्रेग्नन्सी राहत नसेल तर एका पॉइंटला कुठेतरी आम्हाला लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी करायला लागते. त्याचे स्पेसिफिक इंडिकेशन आहे. आले पेशंट की लॅप्रोस्कोपी कर असं नसतं. त्याचे 5 इंडिकेशन्स आहेत. ते 5 इंडिकेशन्स काय आहेत तर जिथे कुठे आम्हाला फर्टिलिटी एन्हान्स करता येईल लॅप्रोस्कोपी करून किंवा हिस्ट्रोस्कोपी करून, तिथेच ही प्रोसिजर केली जाते. ही सर्जिकल प्रोसिजर आहे. त्याला अनेस्थेशिया इन्व्हॉल्ड असतो. कुठली सर्जरी म्हटलं तर स्मॉल बट डेफिनेट रिस्क असते. पेन फारसं नसतं, पण तरी पण ॲप्रिहेन्शन असतं पेशंटला. मग करायची की नाही करायची? करायची. कधी करायची? वेन बेनिफिट्स ओव्हरवेज रिस्क, आणि डेफिनेटली आपल्याला काहीतरी त्यातून फर्टिलिटी इन्हान्स होणार आहे. म्हणून या सर्जरीचं नावच फर्टिलिटी इन्हान्सिंग इंडोस्कोपिक सर्जरी असं ठेवलेलं आहे. ते 5 इंडिकेशन काय ते मी सांगतो तुम्हाला. ज्यांची पाळी उशिरा येते, ज्यांना PCOSचा त्रास आहे, AMH लेवल खूप हाय आहे, या लोकांना ओव्हेरियन ड्रिलिंग नावाची एक प्रोसिजर करायला लागते. जे पाण्याने भरलेले फुगे असतात बीजांडामध्ये ते फोडायला लागतात, आणि त्याने हॉर्मोनल बॅलन्स बऱ्यापैकी जागेवर येतो. प्रेग्नन्सी रेट खूप चांगला आहे ओव्हेरियन ड्रिलिंगचा PCODमध्ये. सो PCOD असेल तर करावं. ज्यांचे सायकल्स खूप पेनफुल आहेत, म्हणजे 6 तासापेक्षा डे 1ला 6 तासापर्यंत पेन होणं राऊंड क्रॅम्प्स येणं समजू शकतो, नॉर्मल आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते इंडोमेट्रिओसिसचं लक्षण आहे. इंडोमेट्रिओसिसचं निदान आणि उपचार हे दोन्हीही लॅप्रोस्कोपीवरच होतात, आणि तो खूप मोठा अडथळा आहे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये. आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे प्रोग्रेसिव्ह आजार आहे. इंडोमेट्रिओसिस वेळेत जर चेक नाही केलं तर ते वाढत जातं. तिसरं जे मुख्य कारण आहे की एक सॅल्पिंगोग्राफी नावाची एक एक्सरेची तपासणी असते. ती केल्यानंतर त्यात काही ॲबनॉर्मॅलिटी जर आल्या तर त्या खरंच ट्यूब्स ब्लॉक आहेत का, असतील तर त्या कॅन्युलेशन करून उघडता येतात का, हे पाहण्यासाठी लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी करायला लागते. 6 महिने झालेत HSG करून, हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी करून, पण प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे, उपचार घेऊनही. मग काही हिडन कॉजेस आहेत का पाहण्यासाठी लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी करायला लागते. युजली पेनलेस इंडोमेट्रिओसिस नावाचा एक प्रकार असतो, तो त्यात सापडतो आणि त्याला लगेच तिथे उपचार केले जातात. आणि शेवटचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रत्येक IVF सायकलच्या आधी कुठलाही हिडन सस्पेन्स नको आहे, म्हणून आपल्याला लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी करायला लागते. सो हे 5 कारणं असतात, त्याच्यासाठी लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी केली जाते. त्यालाच फर्टिलिटी एन्हान्सिंग इंडोस्कोपिक सर्जरी असंही म्हटलं जातं. जिथे कुठे फर्टिलिटी एन्हान्स करण्याचा स्कोप आहे तिथेच ती केली जाते.